मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो, कारण 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे या दिवशी स्मरण केले जाते. महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे आणि लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वात विकसनशील राज्यांपैकी एक राज्य मानले जाते. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले मुंबई हे शहर महाराष्ट्राची राजधानी आहे, तर नाग नदीच्या काठावर वसलेले विदर्भातील मोठे शहर नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. मराठी ही महाराष्ट्राची प्रादेशिक भाषा असून हरियल हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. ताम्हण हे सुंदर फूल महाराष्ट्राचे राज्यपुष्प आहे आणि शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 वर्ग किलोमीटर आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश, पूर्वेला छत्तीसगड, आग्नेय दिशेला आंध्र प्रदेश, दक्षिणेला कर्नाटक, तर नैऋत्य दिशेला गोवा हे केंद्रशासित राज्य आहे. महाराष्ट्राच्या प्रभावी लोककलांमध्ये प्रामुख्याने कीर्तन, भारूड, लळित, दशावतार, जागरण गोंधळ, लोकनाट्य, तमाशा, गणगवळण, पोवाडा, भेदिक आणि लावणी या लोककलांचा समावेश करावा लागेल. चपळाई आणि लवचिकपणाचा मानदंड असलेला कबड्डी हा महाराष्ट्राचा राज्यखेळ आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची एकूण संख्या 36 इतकी आहे. महाराष्ट्राला फार मोठी संत परंपरा लाभली असून महाराष्ट्रातील 5 प्रमुख संत म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, संत एकनाथ महाराज आणि संत नामदेव महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे बाबा यांना महाराष्ट्राचे आधुनिक संत मानले जाते. श्री विठ्ठलाचे पंढरपूर, देवी भवानी मातेचे तुळजापूर, जगदंबा मातेचे माहूर, श्री महालक्ष्मीचे कोल्हापूर, खंडोबा रायाची जेजुरी, महादेवाचे भीमाशंकर, साईबाबांची शिर्डी आणि गजानन महाराजांचे शेगाव ही महाराष्ट्रातली प्रमुख तीर्थस्थळे आहेत. महाराष्ट्राचे कापूस, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ आणि वेगवेगळी कडधान्ये ही महाराष्ट्रातली प्रमुख पिके आहेत. शेती आणि कारखानदारी हे महाराष्ट्रातले प्रमुख व्यवसाय आहेत. गोदावरी ही महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी आहे. गोदावरी नदीची लांबी 1465 किलोमीटर इतकी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाईचे शिखर हे महाराष्ट्रातील
सर्वात उंच पर्वत शिखर असून ते सह्याद्री पर्वतरांगेत आहे. औरंगाबाद, नाशिक, नागपूर, पुणे, नांदेड, मुंबई ही महाराष्ट्रातली प्रमुख शहरे आहेत. औरंगाबादचा बीबी का मकबरा म्हणजे ताजमहालाची प्रतिकृती मानला जातो. अहमदनगरचा भुईकोट किल्ला आणि चांद बीबीचा महाल, नांदेडचा गुरुद्वारा, अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या ही महाराष्ट्रातली काही सुप्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे आहेत. राजा बढे यांनी लिहिलेले जय जय महाराष्ट्र माझा हे गीत महाराष्ट्र गीत म्हणून सुप्रसिद्ध आहे.